30 मेला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. पण त्यांची प्रकृती, त्यांची स्थिती ही गंभीर आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण फिरवलं असताना मनोज जरांगे पाटलांनी आता मराठा समाजावर एक मोठं संकट उभारलेलं आहे. ते संकट इतकं मोठं आहे की त्या संकटाचा सामना करण्यासाठी मराठा समाज आज पैशाचं संकट नाहीये किंवा कुठल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी संकट नाहीये किंवा वेगळ्या गोष्टी संकट नाहीये, तर मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीविषयी, त्यांच्या स्थितीविषयीची ही सगळ्यात मोठी समस्या आहे. नेमकी समस्या काय आहे? मनोज जरांगे पाटील सध्या उपोषणाची तयारी करतायत, उपोषणाला बसण्याची तयारी करतायत, पण मराठा समाजावर एवढं मोठं संकट असं आपण का म्हणतोय, हेच आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, कुणबी प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले. 16 मे रोजी एक मोठ्या संख्येने मराठा समाज आंतरवाली सराटी येथे दाखल झाला आणि तो दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांना प्रबोधन केलं आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठं आंदोलन किंवा मोठं उपोषण आपल्याला उभं करायचं आहे आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीनं तिथं जायला पाहिजे किंवा यायला पाहिजे, अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांचं हे वक्तव्य होतं. आणि त्यांनी एक आव्हान केलेलं समाजाला की तुम्ही आंतरवाले सराटीमध्ये दाखल व्हा आणि त्या ठिकाणी आपल्याला एक मोठं उपोषण उभा करायचं आहे. मात्र जरांगे पाटील आणि आंदोलन हा भाग काही नवीन नाही. बऱ्याच याच्या आधी असे आंदोलन झालेत आणि त्या आंदोलनादरम्यान त्यांच्या शरीराला, त्यांच्या आतड्याला जी आहे ती इजा पोहोचलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये जे आहे ते इन्फेक्शन झालेले आहे. त्याच्या आधी सुद्धा आपण पाहिले आहेत. कारण आंदोलन करणं सोपं नसतं. आंदोलन करणं म्हणजे समाजासाठी स्वतःचा जीव लावणं अशा प्रकारचं आहे. म्हणजे स्वतःचा त्याच्यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांविषयी मराठा समाजाच्या लोकांमध्ये खूप गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी या आधी आंदोलन केले आहेत आणि त्या आंदोलनाच्या शेवटच्या उपचारादरम्यान, म्हणजे ज्यावेळेस आंदोलन संपतं त्यावेळेस डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटलांना सल्ला दिलेला आहे की इथून पुढे तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका, उपाशी राहू नका, स्वतःच्या आतड्यांना, स्वतःच्या पोटाला मारू नका. जर तुम्ही अशा प्रकारची गोष्ट केली तर तुम्हाला गंभीर स्थितीमध्ये जावं लागेल आणि तुमची प्रकृती त्या ठिकाणी खराब होऊ शकते. अशा प्रकारचा डॉक्टरांचा सल्ला हा स्वतः मनोज जरांगे पाटलांना सांगितलेला आहे, तो त्यांना दिलेला आहे. आणि परत आता 30 मेला उपोषण करायचंय. 30 मेला जर परत उपोषण करायचं म्हटल्यानंतर विचार करा, 30 मे ते किती दिवस उपोषण चालू राहू शकतं, किती दिवसानंतर हा निर्णय येऊ शकतो, हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये तब्येत बिघडली, काही वर खाली जर झालं तर मराठा समाज काही शांत बसणार नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी हे जे काही आंदोलन उभा केलंय त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे जे काही मंत्री असतील, त्यांनी या बाबतीमध्ये लवकरात लवकर जो काही आहे तो निर्णय जर नाही घेतला तर मात्र राज्यामध्ये, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर पाणी किती प्यायला लागतं माणसाला हेही आपल्याला माहिती. पाणी 2 मिनिटात आपल्याला 1 गिलास तरी पाणी, सध्याच्या स्थिती अशी निर्माण झालेली, सध्या बाहेर असं ऊन पडलेलं आहे, त्या उन्हामुळे माणसाला पाणी लागते. आणि जरांगे पाटीलचं उपोषण, यांचं उपोषण तर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचं त्यांचं उपोषण आहे. पाणी सुद्धा घेत नाही, चहा सोडा, पाणी सोडा किंवा त्यांचं जेवण, अशा प्रकारची कुठलीही गोष्ट न करता मनोज जरांगे पाटील उपोषण करतात. आणि म्हणूनच आता मात्र बघणं महत्वाचं आहे की नेमकं होतंय काय. कारण सध्या त्यांची प्रकृती तर उपोषण करण्याची नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये उपोषण करावं लागतं त्यांना. आणि तरी जर सरकारनं जर याच्यामध्ये लवकर निर्णय घेतला नाही, सरकारनं जर चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये घातल्या किंवा त्यांना वेळ वाढून दिला नाही किंवा वेळ त्यांनी हटकून जर वाढवला, तर अशा प्रकारचं जर झालं तर मनोज जरांगे पाटलांची स्थिती ही गंभीर होऊ शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटलांना उपोषणापासून रोखणे
हाच सरकारला एकमेव पर्याय सध्या आपल्या पुढे दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.